मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665 86 8009 आणि 80 07 36 00 01। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 82 61 96 76 24। निळवंडे धरण आणि कालव्यांचे निर्माते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधनं आणि पाठपुराव्यामधनं झालेल्या डाव्या आणि उजव्या कालव्यामधनं आलेल्या पाण्यामुळे संगमनेर तालुक्यामधील विविध गावांमधील बंधारे आणि गावतळी भरण्यात आली आहेत। त्यामुळे तालुक्यामध्ये जलसमृद्धी निर्माण झाली आहे, असं प्रतिपादन रणजितसिंह देशमुख यांनी केलंय। तालुक्यातील विविध गावांमध्ये निळवंडे कालव्यांच्या पाण्याचे मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आले। आंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे इथे राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते उजव्या कालव्यामधनं आलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन करण्यात आलंय। यावेळी संचालक सतीश वरपे तसेच गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहान भाऊ वरपे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज तसेच रमेश राहिंज, बाबासाहेब राहिंज, संजय राहिंज, कृष्णा रकटे, भीमाजी राहिंज यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। उजव्या कालव्यामधनं कालव्या लगतच्या गावांना पाणी मिळावे यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमामधनं सुमारे 2 कोटी रुपयांचे पाईप देण्यात आले। या माध्यमामधनं या गावामधील बंधारे भरवण्यात आले आहेत। या पाण्यानं भरलेल्या बंधाऱ्यांचं जलपूजन मोठ्या आनंदात करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणालेत की विभागाच्या विकासासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागाचा कायमच पाणी प्रश्न सोडवावा यासाठी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले। डावा आणि उजवा कालवा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रीपद पणाला लावलं। मोठ्या कष्टामधनं हे ऐतिहासिक काम पूर्ण झालंय आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे आज दोन्ही कालव्यांमधनं पाणी सुरू आहे। यामुळे या भागामधील बंधारे पाण्यानं भरून घेण्यात आली आहेत। त्यामुळे शेतीसाठी मोठा उपयोग होणार आहे। पाण्यामुळे जलसमृद्धी निर्माण झाली आहे। माजी मंत्री थोरात यांच्या प्रयत्नांमधनं दुष्काळी तालुक्याचे रूपांतर प्रगतशील तालुक्यामध्ये झालंय। कृषी, दुग्ध, शिक्षण, सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेर तालुका हा राज्याला दिशादर्शक ठरत आहे, असं त्यांनी म्हटलंय। तर अण्णासाहेब राहिंज म्हणालेत की ज्या लोकांनी धरणाला विरोध केला त्यांची आज सत्ता आहे, त्यांचे कालवे आणि धरणामध्ये कोणतंही योगदान नाहीये। निळवंडेचं पाणी तालुक्यातील प्रत्येक गावात येणं हा तालुक्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असं त्यांनी म्हटलंय। याप्रसंगी गावोगावी मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आलं। यावेळी गावामधील युवकांनी मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केलाय। आपण आता मालुंजाच्या तळ्यावरती या ठिकाणी उभे आहोत आणि आपण बघतोय की मालुंजाचं तळं हे अतिशय तुडुंब असं हे भरलेलं आहे आणि त्याचं जलपूजन आम्ही आता सर्व गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे। निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून जे रोटेशन गेल्या महिन्याभरापासून चालू आहे
या रोटेशनचं पाणी आपण पाईपच्या माध्यमातून, साखर कारखान्याने पुरवलेल्या पाईपच्या माध्यमातून हे पाणी उचलून आपण या परिसरातील जे ओढे, नाले, बंधारे असतील, तळे असतील यामध्ये सोडण्याचं काम गेल्या महिन्यापासून चालू आहे. आणि ते आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी या सर्व परिसरामध्ये आलेलं आपल्याला दिसतंय. खरं वास्तविकपणे हे करत असताना निळवंड्याचं धरण त्या ठिकाणी झालं. निळवंडे धरण पूर्ण झालं. जवळजवळ भंडारदारे धरण एवढंच पाणी, 9 TMC साधारण पाणी त्या धरणामध्ये साठलं. आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचं काय योगदान त्यामध्ये आहे, हे धरण कुणी पूर्ण केलं हे काय कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र साहेबांनी हे धरण तर पूर्ण केलंच, मात्र निळवंड्याचा उजवा कालवा आणि डावा कालवा देखील त्या ठिकाणी पूर्ण केला. आणि ह्या वर्षभरामध्ये या कालव्यांच्या माध्यमातून संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी पाणी आलेलं त्या ठिकाणी आहे. आणि नुसतंच पाणी फिरत होतं, मात्र साहेबांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या, कारखान्याला त्या ठिकाणी सूचना दिल्या, सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की हे पाणी आलेलं आहे, पण हे पाणी तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि त्या पद्धतीने कारखान्याला सूचना करून पाईपचा पुरवठा कारखान्या माध्यमातून त्या ठिकाणी केला गेला. आणि संगमनेर तालुक्यातील सर्वच गावात जिथून जिथून हे उजवा आणि डावा कालवा गेलेला आहे त्या कालव्यातून ते पाईप टाकून ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून ते पाणी उचललं. आणि त्या परिसरामध्ये, त्या गावांमध्ये, त्या धरणं असतील, बंधारे असतील, ओढे असतील, नाले असतील, केटी असतील, त्यामध्ये ते सोडलं गेलं. आणि आता 1 महिन्यापासून हा उपक्रम तालुक्यामध्ये चालू आहे. आणि आज आम्ही ह्या 4-5 गावांमध्ये त्या ठिकाणी फिरून हे पाण्याचं त्या ठिकाणी आपण जलपूजन त्या ठिकाणी केलं. आणि सर्वच गावांमध्ये सर्व ओढे नाले हे पूर्ण पाण्याने भरलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. संगमनेर तालुक्यातल्या जनतेला मात्र हे सर्व माहिती आहे. निळवंडे धरण कसं झालं, कोणी केलं, यामागे कोण होतं, जरी धरण झाल्यानंतर उद्घाटन झालं, ज्यांचं खरं योगदान आहे, ज्यांच्यामुळे हे धरण झाले त्यांना उद्घाटनाला देखील बोलवलं नाही, हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामध्ये. पण आता हे सर्व बाजूला ठेवून आपलं काम कारखाना साहेब आपलं हे करतायत. आम्ही सर्व कार्यकर्ते साहेबांच्या सूचनेप्रमाणे हे करतोय. आणि आम्हाला आनंद आहे की आपल्या या कामामुळं एवढं पाणी ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण परिसरामध्ये आलेलं आहे. याचा आनंद आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. आणि आपल्याला हा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला तो बघायला आपल्याला मिळतोय. यातच आमचं सर्वांचं समाधान त्या ठिकाणी आहे. आपण आंबोरे आणि पिंपरणे माळुंजे या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला, तर काय वाटतंय, शेतकऱ्यांच्या भावना काय वाटतंय तुम्हाला, काय त्यांच्या मनात आहे, काय झालंय, त्यांना कसं वाटतंय? शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद आम्हाला बघायला मिळतोय. आत्ताच आपण मालुंज्यात आहे, इथल्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत की एवढं पाणी या तळ्यामध्ये एवढ्या प्रमाणावरती कधी आलं नव्हतं. या उन्हाळ्याच्या काळामध्ये इथं एवढा असा तुडुंब असा तलाव भरलेला आम्ही कधी यापूर्वी बघितलेलं नाही. हीच भावना ज्या भागात आपण जलपूजन केलेलं आहे तिथं आलेली आहे. आणि हे पाणी आल्यानंतर संपूर्ण गावातल्या विहिरी असतील ह्या चार्ज होणार आहेत. संपूर्ण गावात ग्राउंड लेवल त्या ठिकाणी पाण्याचं वाढणार आहे. आणि त्यातून ऊस लागवड वाढणार आहे, नवीन पिकं त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत. आणि शेतकऱ्याचं अर्थकारण त्यामध्ये सुधारणार आहे, त्याच्या प्रपंचाला आणखी हातभार लागणार आहे. आणि या परिसराचा आणखी विकास या पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आता या ठिकाणी पाणी पूजनाचा आनंद हा वेगळा आनंद आहे. आणि वेगळा यासाठी का हे पाणी जर दिसतंय, जरी जूनच्या आपण सुरुवातीला असलो पण हे मे मध्ये भरलेलं पाणी आहे. आणि या पाण्यामागं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा मोठं परिश्रम आहे. ते कसं तर कारखान्याने पाईप दिले नसते तर पाणी थेंबरे आलं नसतं. आणि कारखान्याची सगळी यंत्रणा 24 तास त्या अडचणीला मात करण्यासाठी या ठिकाणी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी बरोबर होती. आणि म्हणून हे पाणी इथं आलेले. आणि ते येण्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे हा कॅनलच प्रस्तावित नव्हता. सहकार महर्षी दादांनी या कॅनलचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नाला मंजुरी मिळून हा कॅनल झाला. त्यानंतर परत या पाणी येण्यासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनी द्यावा लागत होत्या, तर महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे. आपल्या माजी महसूल मंत्री, आपले नेते माननीय थोरात साहेब यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रातला पहिला असा एक निर्णय झाला
का धरण झालं पण लाभ शहरातल्या एकाही शेतकऱ्याचं पुनर्वसनासाठी जमिनी गेल्या नाही आणि हा सुद्धा फार मोठा निर्णय आणि म्हणजे आम्हाला फुकट पाणी मिळालेलं आहे. म्हणजे आमचा त्याच्यात तसं काहीच हे नाही. याच्यात सुद्धा आता पाणी मिळण्यासाठी ना ठराविक काही कार्यकर्ते प्रयत्न करतात. ज्यांना फायदा होतो ते असे पाहतात किंवा ते पाणी न येण्यासाठी सुद्धा हे करतात. आणि काही काही तर रात्री आम्ही 1-2 वाजता चरावर गेलो, पाणी काढण्यासाठी गेलो. म्हणजे लोकांची उदासीनता आहे आणि सगळं नेत्यांनी केलं पाहिजे, यंत्रणेने केलं पाहिजे असं वाटतं. तर सगळ्यांनी याच्यात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा जर उतरला तर प्रत्येक वेळेस पाणी येईल. नाही तर आता थोडीशी मानसिकता कमी होत आली. पाणी येतंय, आपाप येत नाही. तर याची सर्व मित्रांनी नोंद घ्यावी असं मला वाटतं. बंधारा आहे ना, आता 2 बाजूला दिसतो ना, हा भरल्यानंतर इकडल्या सर्व निम्म्या गावाचे दळणवळण बंद व्हायचं. परंतु नामदार साहेबांनी या कारखान्याचे पाईप दिले आणि हे पाईप तिथं टाकले. भरावा ग्रामपंचायतचे सरपंच नारायण मरमळ यांच्या काही मदतीनं, नामदार साहेबांच्या मदतीनं हा रस्ता दिसतो. आणि हा बंधारा 2 विभागात जे झाला एकच बंधारा होता. म्हणजे चक्क पावसाळ्यात 4 महिने आमचं सगळं दळणवळण गावाशी संपर्क, पिंपरणे गावाशी संपर्क करण्यासाठी जाखोरी मार्गे जावं लागायचं. तर हे सुद्धा या काही पाईप गाडले, काही एक्स्ट्रा झाले म्हणून शिल्लक आहे. हा रस्ताच सुद्धा नव्हता किंवा हा बंधारा टोटली एक होता. आता जे 2 बाजूला पाणी दिसतंय किंवा तुम्ही दाखवलं असेल तर 4 महिने वाहतूक सुद्धा बंद व्हायची, दळणवळण. म्हणजे एवढं काम साहेब करतात आणि या कामाची दखल शेतकऱ्यांनी, नागरिकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. माझं नाव गंगाराम राधू वागचौरे, राहणार पिंपरणे. मी येथील रहिवासी असून मी एक चांगला शेतकरी आहे. या इथून मागं आमच्या शेताला पाणी नव्हतं, पण पाट आल्यामुळं कारखान्याने आम्हाला पाईप दिले आणि पाईप दिल्यानंतर ते आम्ही पाईप टाकून सुतारवाडा या ठिकाणी आम्हाला रणजित दादाचं जास्त सहकार्य झालं आणि त्यांच्यामुळं आम्हाला सुतारवाड्याला पाणी आलं आणि त्या पाण्यामुळं आमची शेती चांगली फुललेली आहे. इथून मागं काही बागायत नव्हतं, पण या पाटाच्या पाण्यामुळं एकदम प्युअर बागायत झालं आणि चांगल्या प्रकारचं पाणी मिळालं. आणि हे सहकार्य नामदार बाळासाहेब थोरात यांचं आहे, रणजित दादाचं आहे आणि सगळं कारखान्याचं सहकार्यामुळं हे आमचा भाग सुजलम सुफलम झालेला आहे. अरुण नारायण देशमुख, मुक्काम पोस्ट पिंपरणे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी हे पाट पाण्याचं सहकारमर्शी भाऊसाहेब संतोष थोरात यांच्यापासून ती सुरुवात आहे. आणि ते पाणी व्यवस्थित म्हणजे सगळ्या लोकांना जमीन न जाता सगळ्या लोकांची चांगली सुविधा आहे. आणि याच्याकरता नामदार बाळासाहेब थोरातांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यानंतर मध्यंतरी पाईप टाकल्यानंतर पोलीस येऊन बंद केले ते, पण ते बंद करायचं तेवढ्यात भाऊ थोरात आले आणि ते म्हणे जोडून द्या. त्याच्यानंतर एक पाईप जोडून दिला, त्याच्यामुळं पाणी फार प्रवरेला गेलंय. तर काय वाटतंय आज पाणी आलंय आपल्याला, कसं वाटतंय? एकदम व्यवस्थित वाटते. सगळे लोक सुखी झाले. ही पाण्याने भरून जे उत्पन्नाला चांगलं झालं. आणि शिवाय म्हणजे हे पाणी शुद्ध पुरवठ्याचं पाणी पिकाला दिलं ना तर 1 डोस दिल्यासारखं होत. पिकाला पाणी दिलं ना तर 1 डोस हिऱ्याचा डोस दिल्यासारखं होत. इतकं स्वच्छ पाणी. या अगोदर इथं आपल्या पिंपरणे या गावात असं पाणी आलं होतं का? नाही, याच्या अगोदर नाही आलं. मग याचा परिश्रम कोणाला देणार आपण? नामदार बाळासाहेब थोरात त्यांनी भरपूर प्रयत्न केले. अगोदर म्हणजे सहकर्मशी भाऊसाहेब थोरातांनी केले आणि त्याच्यानंतर बाळासाहेब थोरातांनी भरपूर प्रयत्न केले. कारखान्याने भरपूर सहकार्य करून पाईप बीप म्हणजे पार आणून दिले तिथं. एवढंच नाही आणि 1 मिनिट आणि आणणाराही म्हटला ना त्याबरोबर लोक कमी जातात, बाकी भरपूर प्रयत्न करतात. आता आम्ही मध्ये गेलो ते बंद करायचं, आम्हाला बरेचसे लोक होते. आज या ठिकाणी आमच्या पानोडी गावी संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन सन्माननीय श्री रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तसं जर पाहिलं तर हे एक अत्यंत दुष्काळी असं गाव होतं, परंतु नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या दूरदृष्टीतून जो निळवंडे प्रकल्प साकारला आणि ज्याचा कॅनॉल आमच्या पानोडी गावातून गेला, तर या सहकारमर्शी भाऊसाहेब संतोषजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जे काही आम्हाला पाईप उपलब्ध झाले
त्या पाईपच्या माध्यमातून आम्ही आमचे ओढे नाले शिपलापूर नव्हे तर थेट आश्वीपर्यंत पाणी या ठिकाणी गेलेलं आहे आणि हा संपूर्ण भाग आज बागायती झालेला आहे. परंतु अजूनही काही भाग आमचा वंचित राहिलेला आहे कॅनॉलच्या वरचा, तो सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आम्ही आता तो पूर्णपणे बागायत करण्याचा आमचा मानस आहे. तसे त्याने आम्ही साहेबांकडे त्या निमित्ताने आम्ही निवेदन पण दिलेले आहेत. परंतु संपूर्ण जे कारखान्याची यंत्रणेने आम्हाला सहकार्य करून वेळोवेळी जे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पाणी उचलण्यामुळं एक चांगला असा एक वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि साहेबांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण गाव काम करत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी देशमुख साहेब आले त्यांचे पण मी आभार मानतो आणि त्यांनी जलपूजन केलं आणि संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित राहिले त्यांचं पण मी आभार मानतो आणि थांबतो. आज जे आपल्या उजव्या कालव्याचं जे रोटेशन आलं त्या रोटेशनमुळं साहेबांच्या आणि कारखान्याच्या माध्यमातून, थोरात साहेबांच्या माध्यमातून आणि कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला जे पाईप दिले गेले त्या पाईपाच्या साहाय्याने आपण आज बघत आहात की हा संपूर्ण तलाव आपण फुल्ल भरलेला आहे. हा एकदाच नाही तर इथून मागचे जेवढे रोटेशन झाले कारखान्याने आम्हाला सहकार्य केलं, त्यांच्या माध्यमातून आम्ही ते पाईप मिळाले. त्या पाईपाच्या अनुषंगाने लोकांनी खूप मदत केली आणि ते पाणी आपण पाटातून ह्या तळ्यामध्ये सोडलं. आता ह्या तळ्याचं वैशिष्ट्य असं की मालुंजाचा जवळजवळ 30 ते 35% जो भाग आहे आणि शिबलापूरचा 30 ते 35% जो भाग आहे हा भाग पूर्ण ओलिताखाली ह्या तळ्यामुळे आलेला आहे. आता हे होत असताना मालुंजाचं जे मोठं तळ आहे त्याचा 70% जो भाग आहे तो पूर्ण मालुंजाच्या ओलिताखाली येतो. असं दोन्हींचं हे तळ्यांचं मिळून 100% जो भाग आहे हा मालुंजाचा संपूर्ण भाग, हा मालुंज गाव हे ओलिताखाली आलेला आहे. साहेबांचे आणि कारखान्याचे आम्ही खरोखर आभार मानतो की नुसतं आमचं हेच तळं नाही तर ह्या तळ्याच्या खाली जे आणखी 6 तळे आहेत हे देखील त्यांच्या माध्यमातून भरले गेले. हेच पाणी शिबलापूर त्याचप्रमाणे शेडगाव असा जो आहे भाग हा संपूर्ण भाग भरत पूर्ण गेलेला आहे आणि शेडगावचं काही तळं ह्या पाण्यामुळं काही शेडगावचं तळं देखील बऱ्या प्रमाणात भरलेलं आहे. तर मी पुन्हा एकदा साहेबांचे आणि कारखान्याचे आभार मानेल की असंच सहकार्य आपण राहू द्यावं आणि ह्या माध्यमातून आमचं जे गाव आहे किंवा हे जे भाग आहे हा साहेबामुळे आणि कारखान्यामुळे सुजलाम सुफलाम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. शावी शेख, C24 तास, संगमनेर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 2275 74 तसेच 2275 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.